नमस्कार मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून आपल्या आळते या गावावरती एखादा व्हिडिओ बनवावा अशी फार इच्छा होती, पण नेमकी सुरुवात कुठून करावी आणि कशी करावी हे समजत नव्हतं. तर आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आळते येथील कुंतुगिरी या ठिकाणी, आणि कुंतुगिरीमधील हा जो भाग आहे चंद्रप्रभू टोककडे जाणारा भाग, आणि आपणाला जे इथे समोर एक मंदिर दिसतं आहे ब्रह्मदेव असं त्या मंदिराच्या तिथे पार्टीवरती लिहिलेलं आहे. पण याला इथील म्हटले क्षेत्रपाल असं म्हटलं जातं. क्षेत्रपाल म्हणजे या क्षेत्राचं रक्षण करणारा तो देव, आणि हे या क्षेत्रपालांचं मंदिर. तर या इथं या तमाम डोंगर प्रदेशाचं रक्षण करणाऱ्या क्षेत्रपाळाचं दर्शन घेऊन आम्ही चंद्रटोक या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. मी आणि माझा मित्र आतिश पाटील यांच्यासोबत हा निसर्गरम्य वातावरणात आम्ही या ठिकाणी ट्रॅकिंगसाठी आलो होतो. खरं तर मित्रांनो, ज्यांना कुणाला हृदयाचा त्रास असेल आणि या ठिकाणी आल्यानंतर खरोखर आपणाला फार आनंदाने होईल. या ठिकाणी प्रत्येकाने यावं असं मला वाटतं. तर मित्रांनो, आम्ही याबद्दल थोडीशी माहिती आपणाला सांगणार आहे की हा जो सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्याची निर्मिती कशी झाली नेमकी, आणि ती होत असताना आपण जर बघितलं तर हे जे सगळे डोंगर आहेत हे पूर्व दिशेला त्यांचे उतार जो आहे तो कमी आहे, आणि पश्चिम साईडला जे आहे म्हणजे आंबाघाट असेल किंवा फोंडाघाट असेल आपण बघितलं असेल तर उतार हा अतिशय तीव्र आहे. असं का आहे याचं उदाहरण आपला मित्र आतिश पाटील आपल्याला देणार आहे. ही चंद्रप्रभू यांची ही मूर्ती या ठिकाणी आहे, अतिशय उंच, आणि या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत. तर आपण आतिश पाटील यांना विचारूया की नेमकं हे असं का आहे की एका साईडला उतार जास्त आणि कमी. आतिश पाटील हे जॉग्राफीमध्ये PhD केलेले आहेत, त्यांचा यामध्ये चांगला अभ्यास आहे. तर मित्रांनो, अशा अभ्यासू व्यक्तीकडून आपण जाणून घेऊ की याचं नेमकं कारण काय आहे. नमस्कार मित्रांनो, आपण एक मस्तशी संध्याकाळ सायंकाळ आपला मित्र आपला सखा आतिश पाटील याच्यासोबत कुंतुगिरीचा जो डोंगर आहे त्या डोंगरावरती आपण आता सायंकाळी आहे. चला या डोंगराबद्दल आपल्याला आतिश माहिती सांगतो. आतिश, काय या म्हणजे मूर्ती इथं आहे पाठीमागं, कुणाची मूर्ती आहे? चंद्रप्रभू भगवान किंवा चंद्रप्रभू तीर्थंकर असं आपण म्हणू शकतो. नमस्कार, मी आतिश पाटील. आपण जिथं बसलोय आता तो सह्याद्रीच्या रांगेचा मानला जातो. मला सांगायला आवडेल की आपल्या सह्याद्रीची जी निर्मिती आहे ती लाव्हाच्या उद्रेकातून झालेली आहे. मुळात लाव्हाचे दोन प्रकारचे उद्रेक असतात. एक कोनिकल इरप्शन म्हणजे असं डोंगराच्या मधून पाईपमधून गरम लावा बाहेर येतो, आणि दुसऱ्या प्रकारामध्ये जमिनीला भेग जाते आणि त्या भेगेमधून गरम लावा बाहेर येतो. तर आपल्या ज्या ही सह्याद्रीची जी रांग आहे तिच्याबद्दल भौगोलिक माहिती अशी उपलब्ध होते की या रांगेची निर्मिती जमिनीला भेग जाऊन दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे लावाचा मी दुसरा जो प्रकार सांगितला त्याला इंग्लिशमध्ये फिशर इरप्शन असं म्हटलं जातं. तर त्या फिशर इरप्शन म्हणजे जमिनीला भेग जाऊन त्याच्यातून गरम लावा बाहेर येऊन त्याची निर्मिती झाल्याचं सांगितलं जातं आपल्या. तर मित्रांनो, या सह्याद्रीची जी निर्मिती झालेली आहे ती आपण पाहू शकतो की या सह्याद्रीचा जो पश्चिम उतार आहे तो अतिशय तीव्र आहे आणि पूर्वेकडचा उतार मात्र मंद आहे. तर त्याचं कारण असं सांगितलं जातं की ज्या वेळेला आईस एज होतं म्हणजे पृथ्वीवरचे सगळे महासागर वगैरे गोठलेल्या अवस्थेत होते त्यावेळेला आपला जो आताचा अरबी समुद्र आहे तो गोठलेला असल्यामुळं त्याचं वस्तुमान जास्त होतं, आणि तो अजून म्हणजे जिथं आता आपला सह्याद्रीचा घाट संपतो आणि कोकणाची सुरुवात होते तिथंपर्यंत सह्याद्री म्हणजे सह्याद्रीच्या त्या पायथ्यापर्यंत अरबी समुद्राचं अस्तित्व होतं असं सांगितलं जातं. आणि त्यामुळं ज्या वेळेला हा लाव्हा वरती आला त्या बाजूला कठीण बर्फ होता, आणि म्हणून त्या लाव्हाला पसरण्यासाठी आपली पूर्व दिशाच उपलब्ध होती. म्हणून तो जो लाव्हा आहे तो पूर्वेकडे पसरलेला आहे. त्याचा पसरण्याचा जो वेग होता तो अतिशय मंद होता, आणि त्यामुळे पूर्वेकडे हा दख्खनचे पठार ज्याला आपण म्हणतो ते दख्खनचे पठार निर्माण झाले आहे. आणि त्या सह्याद्रीचा पश्चिम उतार मात्र अतिशय तीव्र आहे. कालांतराने आईसीएस संपलं
तो बर्फ वितळला गेला आणि बर्फ वितळला गेल्यामुळं तो अरबी समुद्र आत्ताच्या ठिकाणापासून आतमध्ये गेला आणि त्याच्यामध्ये म्हणजे अरबी समुद्र आणि आपला पश्चिम घाट याच्यामध्ये जो बेल्ट एक पट्टा तयार झालेला आहे त्याला आपण कोकण असं म्हणतो आणि त्याच सह्याद्रीच्या या रांगा आहेत त्यातली ही आपली आळते परिसरातील एक रांग असं म्हणूयात आपण. आणि साधारण चंद्रकोराच्या आकाराची ही जी डोंगर रांग आहे इथं आचार्य श्री कुंतुसागर महाराजांनी हे कुंतुगिरी क्षेत्र वसवलेलं आहे. झारखंड इथं असणारं जैन तीर्थक्षेत्र सम्मेत शिखरजी त्याचीही प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे. आणि आपण जिथं बसलोय ते भगवान चंद्रप्रभू टोक आणि अशी इथं 25 मंदिर आहेत. त्याची सुरुवात आहे ती पार्श्वनाथ टोकापासून त्या शेवटच्या चंद्रप्रभू टोकापर्यंत आहे. आळते या गावामध्ये आपण सध्या आहोत. आळते गावची आळत्याला आळते का म्हटलं गेलं याची एक साधारणपणे आख्यायिका माझ्या ऐकण्यात आहे. तिच्या तथ्याबद्दल मला पुरावे देता येणार नाहीत पण ती आख्यायिका मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आळतेच्या या डोंगरामध्ये पूर्वी एक वनस्पती सापडत होती आणि त्या वनस्पतीचं नाव आळीव असं सांगितलं जातं. आणि आमचे आजोबा वगैरे ज्या वेळेला पावसाळ्याच्या नंतर आता हिवाळा येतो त्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये म्हणजे अमितचेही आजोबा कदाचित इकडं गवत कापायला येत असतील त्या काळात. आणि म्हणजे पूर्वीची परंपरा होती की शेतकऱ्यांनी बैल जुंपायचे गाडीला आणि बैलगाड्या घेऊन रामलिंगच्या डोंगरात गवत कापण्यासाठी यायचं. तर त्यावेळेला ही मंडळी जुनी अशी सांगतात की विळा वगैरे जर कापला गवत कापताना तर त्यावेळेला ती आळीवची वनस्पती जर आपण त्या जखमेवरती लावलं जसं नंतर आपण दगडीपाला वगैरे लावत होतो त्याप्रमाणे त्या आळीवची वनस्पती जर लावली तर ती जखम म्हणजे एकदम घट्ट रक्त एकदम घट्ट होऊन ती जखम वाळण्यास किंवा जलद भरून येण्यास उपयोग व्हायचा. आणि असं सांगण्यात येतं की त्या वनस्पतीची लोकॅलिटी या परिसरात होती म्हणजे ती फक्त वनस्पती याच ठिकाणी सापडायची. आता कदाचित ती नष्ट झाली का आहे असेल तर मग त्याची ओळख आमच्या या नव्या पिढीला नसल्यामुळं आम्हाला ते लक्षात येत नाही. पण त्या आळीव नावाच्या वनस्पतीवरून आळते नाव पडलेलं असावं त्या आळीवचं अपभ्रंश होऊन आळते नाव पडलेलं असावं अशी एक आख्यायिका सांगण्यात येते. तर त्या परिसरातला हा अतिशय नैसर्गिक पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध असा हा डोंगर असणारी वनस्पती आपण पाहू शकता. तर मित्रांनो आपण ही या पवित्र क्षेत्राला नक्की भेट द्या आणि भेट देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की या क्षेत्राचं पावित्र्य राखणे आणि स्वच्छता राखणे आपली जबाबदारी आहे.